Yes, good morning to all. My name is Gumri Chandra Sen. We are trying to understand 11th Commerce Economics. Chapter number 4, Maharashtra State Economy. In last lecture, we already started what is meant by Maharashtra State Economies, and also most of the feature in last lecture we discussed. Conclusion is what? Majority topic we yesterday completed. Intro मध्ये आपण majority topic complete केलेला आहे. तो फक्त आज रिवाइज करतोय. आपण त्याला फक्त पुढे घेऊन जातो, एवढंच करतोय आज, नवीन काहीच करत नाहीये. क्लियर? सो टुडे लेक्चर we just continue the same topic which already we focused in a previous lecture. Clear? So here now you are on my share screen. Whether you are my on share screen, so please reply me. तर तुम्ही माझ्या शेअर स्क्रीनवरती असाल तर मला तुम्ही रिप्लाय द्या मग. येस, व्हेरी गुड. तर हे मी सांगून झाले, महाराष्ट्रामध्ये एवढे एवढे डिस्ट्रिक्ट्स आहेत, 35 डिस्ट्रिक्ट्स आहेत. क्लिअर? जर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स पाहिले महाराष्ट्राचे, तर देअर इज द 6 डिव्हिजन्स. हिअर इज सी अमरावती डिव्हिजन. अंडर अमरावती डिव्हिजन कम्स टू द अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम अँड यवतमाळ. Right, there is a 5 districts. Then another one is Aurangabad. Under Aurangabad district, there is come to Nanded, Hingoli, Parbani, Jalna, Aurangabad, Beed, Latur, and Usmanabad. Clear? It is very easy to understand. I think we are living majority in आपलं lecture चालू आहे कोकण region मध्ये, आणि कोकण region मध्ये बघा किती आहेत. मुंबई सिटी, मुंबई सबअर्बन, ठाणे, रायगड, रत्नागिरी, and सिंधुदुर्ग. Clear? And then Nagpur division is come there in yellow color. Sorry, Nasik. Nasik comes to the Nasik, Ahmednagar, Dhule, Nandurbar, and Jalgaon. Then come to the Pune division. Sorry, Nagpur division. Nagpur division how comes to the Wardha, Nagpur, Bhandara, Gondia, Chandrapur, Gadchiroli. Clear? आणि नंतर आहे पुणे डिव्हिजन. अंडर पुणे कम्स टू द पुणे, सातारा, सांगली, सोलापूर अँड कोल्हापूर. आर यू अंडरस्टँड दॅट 6 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स? समजले काय सगळे डिव्हिजन्स? जरुरी आहेत आपल्या स्टडीसाठी. महाराष्ट्रामध्ये न्यू 15 प्रपोज्ड डिस्ट्रिक्ट आहेत. आय से प्रपोज्ड. प्रपोजल्स आहेत किती? नवीन 15चे. त्यातला एक कोकण डिव्हिजन मधला एक डिस्ट्रिक्ट आहे, माहिती आहे का? होणारा प्रपोज डिस्ट्रिक्ट आहे. प्रपोज्ड कोणता आहे माहिती आहे? कोकण डिव्हिजन मध्ये एका नवीन डिस्ट्रिक्टची डिमांड केलेली आहे. माहिती आहे पण तुमच्या बऱ्याचपैकी लोकांच्या, किंवा काही जण लोक त्या तालुक्यात राहतात सध्या. आता त्यांना माहिती आहे का नाही माहित नाही. हा, 2 स्टुडंट आपले तिथलंच आहेत. नेहमीप्रमाणे त्यांना पण माहित नाही की आपल्या डिव्हिजनची, आपण आपल्या तालुक्याची भविष्यात पुढे जिल्हा होऊ शकतो. माहितीये का? एनीबडी नो? येस, व्हेरी गुड, परफेक्ट. श्रेयश, मंडणगड, या अथर्वा, व्हेरी गुड. प्रपोज डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत. मंडणगड हा पुन्हा डिस्ट्रिक्ट होण्याच्या मार्गावरती आहे. पुन्हा नाही म्हणजे पहिल्यांदाच होईल. क्लिअर? असे महाराष्ट्रात किती 15 नवीन डिस्ट्रिक्टचं. आता एक डिस्ट्रिक्ट तयार करणं म्हणजे एवढं सोपं नाही. सगळं ऍडमिनिस्ट्रेशन, एक्सपेंडिचर आला, सगळं बऱ्याच गोष्टी आल्या त्याच्यावर. क्लिअर? सो इट इज नॉट अ सिम्पल, इट इज व्हेरी कॉस्टली वर्क म्हणूया. गव्हर्नमेंटसाठी खूप खर्च देणारं वर्क आहे. सो नाउ सी द इम्पॉर्टन्स फीचर्स ऑफ महाराष्ट्र स्टेट इकॉनॉमी. क्लिअर? अँड यू आर ऑन माय शेअर स्क्रीन. वेदर यू सी द महाराष्ट्र स्टेट हिअर, you are observing Indian states by the population. आपण ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल ऑलरेडी बघून झालेलं आहे, आणि येस्टरडे पण पाहिलंय की महाराष्ट्राचे एस्टॅब्लिश 1960 ला झालेली आहे. क्लिअर? अँड आय जस्ट शो यू महाराष्ट्र स्टेट डिव्हिजन, 6 डिव्हिजन. आय ऑलरेडी शो इन द कलर्स. क्लिअर? सो दिस इज द फर्स्ट फीचर ऑफ महाराष्ट्र स्टेट. यू ऑलरेडी टोल्ड मी. Second largest populated state. First is Uttar Pradesh and second is Maharashtra. How many populations is Maharashtra?
किती आहे माहिती आहे का? तुम्ही सांगितलात ना. सेन्सस 2011. Population in crores, my students. Very good, very good, very good, Zanvi, Ali, Ganesh. 11.24 crores during 2011. Clear? So this is the highest population. I've come to the after Uttar Pradesh. Another features of Maharashtra state. This is the third largest geographical area. Maharashtra is the third largest state in India, in country. Yes. Yeah, Jay. Yes. And area comes to the 3.08 lakh square kilometer. Whether I am wrong, please correct me. वाचून सांगतोय थोडस जसं लक्षात येईल तसं. क्लिअर बरोबर आहे ना? 3.08 का 80 मला तिथं कन्फ्युजन आहे थोडस. आय थिंक 3.80 असावं बहुतेक. लॅक स्क्वेअर किलोमीटर. ओके. वा चला मी वाचलं होतं चुकून लक्षात राहिलं. छान व्हेरी गुड. चला तर एवढं स्क्वेअर किलोमीटर आहे महाराष्ट्राचं. सो दिस इज अनदर फीचर. थर्ड लार्जेस्ट स्टेट जॉग्राफिकली 30. मला सांगा 1 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे नेमकं किती? किती बाय किती? आपण म्हणतो का नाही पर स्क्वेअर किलोमीटर म्हणजे किती माहितीये का? 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर असं. 1 किलोमीटर असं विड्थ आणि हाईट असं. विड्थ आणि डिस्टन्स असं कन्सिडर करून. सो दिस इज द कन्सिडर द 3.08 lakh square kilometer have come to the Maharashtra states. This is the one of the feature. तुम्ही फीचर नोट्स मध्ये लिहिताना हे पॉइंट्स असे लिहायचे. व्हिडिओ त्यासाठी बघायला सांगितलेत, त्याचे रिझन्स आहेत. आणि जरा व्हिडिओ बघून नोट्स काढा. हे वन साइड बुक उतरून कॉपी पेस्टच होऊन जाऊ दे. नेक्स्ट वन इज अर्बनायझेशन. महाराष्ट्र स्टेट इज वन ऑफ द अर्बनाइज्ड स्टेट वेअर 45% क्लिअर इट्स पॉप्युलेशन लिव्हिंग इन टाउन्स अँड सिटीज. किती? नियर अबाउट किंवा थोडं जास्त कमी पण असू शकतं. 45% जवळपास आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये. ओके या व्हेरी गुड क्लिअर. सो दिस इज 45.2 20% in peoples are live in the urbanized area. So this is the shows the living towns and cities. मला सांगा अर्बनायझेशन हे स्टेट साठी चांगलं का? माझा क्वेश्चन जरा डोकं शांत ठेवून जाऊन उत्तर द्यायचा. Urbanization, it is good for development to the each every state. Why, Mridul? Yes, I then asked whether you say yes. So then why? My question is immediately, you know very well. लोक अर्बनाइज आणि सिटी मध्ये राहणं चांगलं आहे. Increases GDP or GDO. Yes, GDP. या अर्बनायझेशन जेवढं होईल तेवढ्या फॅसिलिटी भेटतात त्याला. आपण कोणत्या फॅसिलिटी? इन्फ्रास्ट्रक्चर, फूड, शेल्टर, क्लोथ, हेल्थ, एज्युकेशन हे नाही. येस मुक्तुंबी. येस फॅसिलिटेशन, एम्प्लॉयमेंट अँड ऑल. जर लोक अर्बनाइज एरियात राहायला गेले तर, कारण अर्बनाइज एरियामुळे प्रॉब्लेम पण येतात माहिती आहे ना. आय एम राईट ऑर रॉंग? मी 2008 मध्ये आलो होतो खेडमध्ये. आज 2022 जवळपास 12 वर्ष होत आहेत मला आता या डिसेंबर मध्ये. तर तुम्ही अर्बनाइज मध्ये राहतात तर अर्बनाइज एरियाचे प्रॉब्लेम्स पण हल्ली वाढलेले आहेत का नाही? येस ऑर नो? प्लीज क्रिटिसाइज मी. येस, गार्बेज प्रॉब्लेम, स्ट्रीट लाईट्स, वॉटर सप्लाय, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. ट्रॅफिक जॅम. क्लिअर? So these all are the problems comes to the urban areas. पण प्रॉब्लेम्स बघत नाही, महाराष्ट्राचे फीचर्स बघतोय हे आता लक्षात ठेवा. सेक्स रेशो. व्हॉट इज द सेक्स रेशो ऑफ महाराष्ट्र? येस, तुम्हाला माहित असावं असं म्हणतोय मी. सेन्सस 2011.
I think you well know because you already tell me in the last lecture whether I asked you. You voluntarily tell me, yeah. 929 means 1000 male मागे availability of women is 929 females. It is good or bad? It is good or bad? Very good. बॅडच येतो. मला सांगा कोणत्या स्टेटचा चांगला इंडियामध्ये सेक्स रेशो? Which states is a sex ratio is good? Yeah, absolutely right. किती आहे माहिती आहे? सेन्सस 2011 मध्ये. How many is केरला? सांगाल का? 1058. खूप चांगला सेक्स रेशो. तुमच्या ते किती लोक केरळला जाऊन आले? हा बोला. व्हॉट यू ऑब्झर्व इन दॅट स्टेट? काय ऑब्झर्व केलात तुम्ही केरळमध्ये? गेलात कधी कुणी? एनिवन यू व्हिजिट देअर इन केरला? काय ऑब्झर्व केलात तुम्ही केरळमध्ये? स्पेशली फॉर द वुमन एम्पॉवरमेंट. हा येस, मंगा गेला होता आमचा. बर मंगेश, काय ऑब्झर्व केला? काय सांगाल वुमन एम्पॉवरमेंट बद्दल? वुमन हाय लिटरसी, व्हेरी गुड. मृदुल, अजून बोला बोला. बोला, मी ऐकतोय. नेमाय ओके. यस विवेक, बोल बोल. तुला पण विचारतो मी. सांग, काय ऑब्झर्व केलं तुम्ही? बाकीचे लोक गेले नाहीत म्हणजे माहिती असायचा प्रश्नच नाही म्हणा आम्हाला. म्हणजे वाचून तुम्हाला माहिती आहे ते पण सांगू शकता. गेला असेल तर एखाद्या काय वेगळं दिसलं तुम्हाला तिथे? 2017 मध्ये आमची टूर गेली होती सिनियर कॉलेजची. 2017 मध्ये सिनियर कॉलेजच्या मुलाला घेऊन गेलो होतो मी केरळला. आणि 2009 क्लोदिंग लाईफस्टाईल. क्लोदिंग लाईफस्टाईल हे कसलं नाही? हा ओके, ठीक आहे, असू दे असू. तुला काय वाटलं असेल ते. वुमेन एम्पॉवरमेंट बद्दल थोडंसं विचारलं होतं मी तुम्हाला. तर काय एक्सपिरियन्स, असं माझा विचारण्याचा पर्पज होता. तर मी काय सांगत होतो तुम्हाला, तर मी एक टूर घेऊन गेलो होतो. 2017 ची एक केरळ होती, 2019 मध्ये एक 19 का 18 उटी, म्हैसूर, बेंगलोर अशी ट्रिप गेली होती. 2 वेगवेगळ्या होत्या. तर केरळमध्ये गेल्यानंतर आम्ही कोचीला शॉपिंगला थांबलो होतो. क्लिअर? कोचीनला. इलिटरेट वुमेन्स लिटरेट, ओके, लिटरेट. फरान टेक्निशियन कशासाठी आलं? टेक्निकल प्रॉब्लेम नाही आम्हाला तसं काय. हो, फरान टेक्निशियन आन्सर द्यायचं नाही तर मी रिमूव्ह केलंय. मी दोघालाच रिमूव्ह केलंय फॉर युअर इन्फॉर्मेशन. का रिझन आय वॉन्ट रिझन. अँड यू से ऑन कॅमेरा. युअर रिझन यू आर सेइंग ऑन कॅमेरा. Are you saying or not? Don't say sorry. You on your camera and say on camera. Are you saying or not? I think you're not. So I remove you. Very good. चलो, आज मी ठरवलं थोडंसं ऍक्शन मध्ये राहायचं. थोडंसं राग आला तरी चालेल. येस, टेक्निशियन फरान बोलताय आपण काही नाही? व्हेरी गुड. चला, सो यू रिमूव्ह. तर मी काय सांगत होतो तुम्हाला की ऍज केरला देअर काय सांगत होतो की टूर घेऊन गेलो होता केरळ. कोचीला आम्ही शॉपिंगला थांबलो होतो सगळे. क्लिअर? तर बराच वेळ झाला होता रात्रीचे. मला वाटतं 9:30-10 वाजले होते. मस्त कोची बघण्यासारखी सिटी आहे.
तर इतकं कम्फर्टेबल फील झालं की असं महाराष्ट्रामध्ये होतच आपलं तसं काय नाही, मुंबई पुण्याला जसं असतं ना तसं एकदम, की तिथं लोक असते ती आमच्या आपण आपली मुलं होती तर मुली होत्या विशेषतः शॉपिंगला, मुली म्हणल्या माहिती तुम्हाला किती वेळ लागतो, कम सिस्टर कम असं बोलण्यामध्ये एक तिथं ते लँग्वेजला प्रेफर, पहिली गोष्ट इंग्लिश किंवा त्यांची लँग्वेज मदर टंगला प्रेफर करतात. पण कोणालाही बोलत असताना मुलींना स्पेशली सिस्टर कम आहे असं, आणि त्यांना डायरेक्ट बोलवणार आणि सांगणार की हे तुम्हाला काय पाहिजे असं असं. म्हणजे हे एक वेगळंच वाटलं फील, असं म्हणजे असं वाटलं नाही मुलीला असं महाराष्ट्राच्या बाहेर किंवा मुंबई आपण पुण्यात गेलो तर आपण 12-1 पर्यंत फिरू शकतो, काही कम्फर्टेबिलिटी नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्या अगेन्स्ट एक्सपिरियन्स नेक्स्ट म्हणजे ज्यावेळेस आमची टूरला गेली, येस फरहान तू सांगणार असेल तर मी तुला ऍड करणार आहे. तू सांगणार आहेस का कॅमेरा ऑन वरती? येस फरहान, येस ऑन युअर कॅमेरा. सर लाईट नाही होती. कॅमेरा ऑन कॅमेरा. So I remove you then again and don't join again Finn then. सर कॅमेरा नाही, क्लिअर काय नाही, करू? खराब झाला. असू दे तू काय आपण फिल्म स्टार नाहीये कुठे, असू दे ना, काय प्रॉब्लेम आहे. आपण काय फिल्म स्टार नाहीये, वी आर ऑल इज कॉमन मॅन. मी तरी कुठे एखादा स्टार आहे, मी तर नाहीच वाटत कोणत्याच अँगल मधनं, तरी माझा कॅमेरा ऑन आहे ना. राईट, सो डोंट पॅनिक. कॅमेरा ऑन झाला की मग ठीक आहे, चलो आय रिमूव्ह देन. हा मी काय सांगत होतो, येस तर तिथला एक्सपिरियन्स आमचा खूप खूप वेगळा होता तिथला आमचा. क्लिअर, देर इज एक्सपिरियन्स इज व्हेरी पुअर. कुठला आम्ही सांगत होतो तर याच्यामधला कर्नाटक मधला. संध्याकाळी 7ची वेळ होती तरी ती विचित्र लोक बघत होते, आणि आमच्या मुली बघून तर ते वेगळ्याच त्यांच्या रिएक्शन मुलांच्या दिसायला त्या मार्केटमधल्या. आम्ही बरोबर 10 मिनिटांना ते मार्केट सोडलं. खूप वेगळ्या रिएक्शन, म्हणजे आपण म्हणतो ना एक थोडस व्हर्गॅलिटी, अशा टाईपची लोक दिसली मार्केटमध्ये. आणि मेन मार्केट एरिया कुठला, म्हैसूरचा मेन मार्केट एरिया, काय म्हणतात ते, या एरियात झालं होती. कुठल्या कोणती तरी बाग आहे, कबन बाग काहीतरी, सॉरी आय फॉरगेट दॅट एक्झॅक्टली, आय डोंट नो. तर ह्या 2 स्टेट मधला हा फरक मला दिसला, दॅट इज ट्रू. क्लिअर, तसं केरळमध्ये जाणवणार नाही. म्हणजे याच्यावर एक दाखवतो सेफ्टी असेल, काही इश्यू असेल किंवा वुमेनकडे बघण्याचा एक हेतू असेल त्यांचा, तो कदाचित म्हणण्यापेक्षा नक्कीच वेगळा आहे. सो सेक्स रेशो इज रिअली इम्पॅक्ट अबाउट ऑन डेव्हलपमेंट अँड ऑल. क्लिअर, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. लिटरसी रेट, महाराष्ट्राचा लिटरसी रेट आहे 82% इन सेन्सस 2011. So it is good literacy. GSDP, anybody know GSDP? तुम्ही वाचला असाल, मी असं अज्युम केलंय. हा GDP फक्त मध्ये येस टाकले. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन, तिथं काय येणार, येसच्या तिथं फक्त स्टेट डोमेस्टिक प्रोडक्शन, सिंपल. आणि स्टेट पर कॅपिटा इन्कम, दॅट इज SPIC. These are the economic surveys is very highest, have shows to here, खूप जास्त आहे. एक्झॅक्टली मी काय सांगितलं नाही, मी वाचलं नाही मी पण. One more importance observing of these state is where here can be the different things, and that is most important, especially availability of the infrastructural facilities, roads, lights. That is huge, or it can be optimum, we can say that technological advancement, or we can say the many time I told you we are the living in Konkan belt, or we can say the Konkan is a world heritage. You know heritage, are you listen of the about heritage? हेरिटेज कशाला म्हणतात, काय सांगाल?
which can you say the heritage, जागतिक वारसा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. ही प्रॉपर्टी वर्ल्ड प्रॉपर्टी म्हणजे वर्ल्ड जग इथे येणार नाहीये पण एक इट इज केअर फॉर द वर्ल्ड. या yes this is the natural resources in Maharashtra is more there. So these are the most important: skill labor, technological advancement. Yes, clear. So these all are the most important for our state, or we can say that it is big opportunity. आपल्या स्टेट साठी एक खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या स्टेट साठी एक most favorable opportunity. Clear? So these Maharashtra state's most favor about that skill manpower. That is important, most important for that. That natural resources, or that make to the such a Maharashtra state is advanced state, or that can be getting to the more help to them for the development and all. And these also one more important, that Maharashtra states have, it is something is different. Why that different? Because here is the tourism, investment, or we can say the different designation, and here is some different types of creativities, स्किलफुल डेव्हलपमेंट, दॅट ऑल खूप सारं याच्यामध्ये आहे की जे दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्हाला फारसं रेअरली दिसेल. म्हणून महाराष्ट्राला ह्या सगळ्या आयडेंटिटीज काय दाखवतात? दॅट शोज द समथिंग डिफरंट. क्लिअर? सो दीज ऑल आर द important features of Maharashtra state. Are you understand that all? Are you understand that all? Second largest state, third largest count, geography, urbanization, sex ratio, literacy rate, gross state domestic product, most important, most favor. Yes, reply me please. Yes or no? Yes, it is very simple. For that, show the very simplicity of the Maharashtra states. Next, economic development of Maharashtra. See here, I purposefully taken that chart, pie chart. It is average share of the major sectors of Maharashtra versus India. असा तिथे रेशो आहे. खालचे जर तुम्ही पाय चार्ट बघितला तुम्ही तो इंडियाचा दाखवलाय बघा. तर इथे बघा हे 51% इंडियाला सर्व्हिसेस मधलं इन्कम आहे. क्लिअर? म्हणजे 51% शेअर हा सर्व्हिसेस आहे इंडियामध्ये, 18 हा ऍग्रिकल्चर आहे आणि 31% हा इंडस्ट्री आहे. महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये 54% शेअर ऑफ इंडस्ट्री सर्व्हिसेस, 12% ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्री 34. आता थोडंसं कंपॅरिझन करूया इंडिया महाराष्ट्राचं. इंडिया 51 सर्व्हिस, महाराष्ट्र 54, so 3% addition in Maharashtra. Agriculture 12%, India is 18%, so it is decline. And industry, Maharashtra is 34 and India is 31. So here to मला सांगा, ऍग्रिकल्चरचा शेअर राईज और डिक्लाइन इज बेस्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ स्टेट. माझा क्वेश्चन आधी समजला का बघतो मला. अवरेज शेअर ऍग्रिकल्चरचा कमी होणं हे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी चांगलं सिम्बॉल आहे की वाईट म्हणण्यापेक्षा इट इज नॉट गुड सिम्बॉल. माझा क्वेश्चन समजला का तुम्हाला? अग्रिकल्चरचं पर्सेंटेज शेअर कमी होणं हे डेव्हलपमेंटसाठी, एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी हे चांगलं पिक्चर आहे की हे चांगलं पिक्चर नाहीये? का नाहीये? हा मृदुल, yes, मृदुल singly say that yes, you are मृदुल, you are saying that हे चांगलं पिक्चर आहे का? असं का वाटतं मृदुल तुला? बाकीच्या सगळ्यांना बघ किती छान छान वाटतंय, म्हणजे मला वाटतं की नाही असं झालं नाही पाहिजे, वाढलं पाहिजे. मृदुल, why you thinking that then? Why you say then, sir, this decline shares because agriculture is primary sector? So then what? Yeah,
हा, यू आर व्हेरी क्लोज टू आन्सर. येस मृदुल. So then more people will go to the tertiary sectors and development will occur. Yeah, absolutely right. And Indian agriculture depend on climatic condition, and you know very well what is few days. मागच्या हिस्ट्रीत जायचं नको, मागच्या 2 ते 3 दिवसात फक्त न्यूज बघा. माझ्यासारख्या माणसाला स्वतः त्या न्यूज नाही बघणं झालं. मला इतकं भयान वाटलं बघून ते, इतकं भयान. आणि आमचं पण स्वतःच ऍग्रिकल्चर आहे. आमचा ऊस आहे 2-3 एकरचा, पूर्ण झोपलाय असा, कम्प्लीट फ्लॅट, कम्प्लिटली फ्लॅट. जवळपास 2.5 ते 3 लाखाचं नुकसान झालंय, त्यापेक्षा जास्त. तुम्हाला जॉब आहे, तुम्ही काय अफोर्डेबल कराल. माझ्या भावाची शेती आहे रे, मी माझं इकॉनॉमी चालू शकतो. म्हणजे मी एवढा सपोर्ट नाही करू शकत ना, एवढं असलं तरी. ठीक आहे, आता आपण बाहेर पण येऊ. ठीक आहे, आम्ही इथं जॉबला असं माझ्या भावाला थोडाफार सपोर्ट करेल. असे किती भाऊ आहेत की त्यांचे भाऊ जॉबला आहेत आणि ते सपोर्ट करणार. शेअर ऍग्रिकल्चरचा कमी होणं डेव्हलपमेंटसाठी चांगलं आहे. उगाच इमोशनल व्हायचं नाही, खायला भेटणार नाही असं व्हाय नाही. शेती ही खाण्यापुरती केलेली चांगली. का करायची तशी वेळच आणली आहे. आणि म्हणायला खूप सोपं आहे, ऍग्रिकल्चर डेव्हलप होऊ शकतं का? येस, वी कॅन, करू शकतो. तसे प्रोजेक्ट आणू शकतो. ऍग्रिकल्चर हे अनऑर्गनाइज सेक्टर आहे. ऍग्रिकल्चरच्या युनियनच एवढ्या आहेत, त्याची लिस्ट तयार होईल. मला सांगा, बँकेचे संप होतात, त्यांची एकच ऑर्गनायझेशन असते की नाही? ट्रकवाल्यांचे संप होतात, एकच ऑर्गनायझेशन. पेट्रोल मालकांच्या स्ट्राईक होतात, एकच. मला सांगा, फार्मरचा स्ट्राईक झालेला सक्सेस व्हायला रेअरच सक्सेस होतं, रेअरच. त्याला तर अख्खा देश बंद पडू शकतो, पण तो होतच नाही, कारण त्यांच्यात भांडणं आहेत त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये. माझ्यासारखा माणूस सुद्धा शांतपणे नाही बघू शकला तो न्यूज. अनबिलिव्हेबल. कोकणामध्ये सुद्धा कसलं नुकसान झालंय ना, नाहीच बघू शकलो. ते व्हॉट्सअपला फिरणारे व्हिडिओ अशा अंगावरती काटा येतात. असा ऊसाचे असे पडलेले पूर्ण मळे झोपलेले, भयानक पिक्चर आहे. म्हणजे माझ्या घरातली पिक्चर आहे तिथं. पूर्ण फ्लॅट 2 ते 3 एकरचा ऊस पूर्ण पाण्यात गेलाय. गुडघ्यावरती पाणी भरलेलं आहे. संपलं ते, आता काहीच नाही होणार. ऊस उभाही राहणार नाही, काहीच नाही. पाण्याचा निचरा होईल पुढच्या 8-10 दिवसामध्ये. असे किती शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये. इंडियामध्ये तर आहेत रे, पण आता महाराष्ट्राचा सब्जेक्ट चाललाय ना. आणि मी म्हणलं ना, उगाच भावनात्मक नाही व्हायचं. सर ऍग्रिकल्चर वाढलं पाहिजे. मला वाटतंय ना, येस, आय एम ऑल्सो फ्रॉम ऍग्रिकल्चर. मला सुद्धा वाटतं ऍग्रिकल्चर वाढलं पाहिजे. पण ऍग्रिकल्चर हे डिपेंड, हे जर तुम्ही नेचरवरती ठेवलात ना, तर नाही उपयोग मग त्याचा. हे पेपरवरती इमोशनल बोलायला खूप छान आहे. इट्स वेदर वी से ऑन पेपर अँड वेदर आय से दॅट येस वी वॉन्ट ऍग्रिकल्चर, वेअर गो दॅट ऑल फार्मर, देन आय से दॅट. बट प्रॅक्टिकली इज व्हॉट? शेतीच्या प्रश्नावरती राजकारण होत नाही का? होत आहे. पॉलिटिक्स त्याच्यावरती पण होत आहे. गेल्या 50-60 वर्षामध्ये आपण बघतोय एवढे सारे प्रोजेक्ट आले, म्हणजे केले नाहीयेत असं नाही, खूप सारे प्रोजेक्ट आहे. पण त्याच्यावरती एक असं म्हणतो ना, कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट आहे की नाही. गव्हर्नमेंट जस्ट बिल पासिंग बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, की फार्मरला ओपन मार्केटमध्ये विकता येईल. येस, ऍक्सेप्टेड, व्हेरी गुड बिल. पण आपल्याकडे व्यवस्था कुठे आहे तशी? व्हेअर इज द सच टाइप्स ऑफ फॅसिलिटी? फार्मर्सला परत त्या मार्केट यार्डला घेऊन विकायचं. मार्केट यार्डमध्ये किती रेटनं ते मागतात. असं ऊस ते काही तुम्ही गुड्स घेऊन, फक्त आपल्या इंडियामध्ये एकमेव अशी मार्केट आहे, फार्मरला त्याच्या गुडची प्राइस ठरवण्याचा राईट नाहीये. काय करतोय आपण? विच टाइप्स ऑफ सिस्टीम इज बी रनिंग हिअर? कशा टाईपची आपण सिस्टीम चालवतोय? कशा टाईपची? आय एम नॉट आस्क्ड टू यू, आय एम आस्क्ड टू द पॉलिसी मेकर्स. म्हणून ऍग्रिकल्चर चा शेअर हा कमी होणं जरुरी आहे. डेव्हलप कंट्रीमध्ये बघितला तर युएसचा 2 का 3% आहे, जपानचा 2.46% आहे. आणि असं पण नाहीये सगळ्यांनी कमी केलं. इस्रायल सारखी कंट्री बघा, काय मॉडेल डेव्हलप केले त्यांनी. इस्रायल सारख्या कंट्रीने अग्रिकल्चरचा शेअर वाढवलाय. आपण जोपर्यंत आपण
क्लायमेट कंडिशन वरती आपली ऍग्रिकल्चर आहे, देव भरोसे, अल्ला भरोसे, तोपर्यंत आपण ऍग्रिकल्चर मध्ये प्रोग्रेस करू शकत नाही. आणि उगाच ऍग्रिकल्चर इमोशनल होऊन चालणार नाहीये. दिस इज फॅक्ट. क्लिअर. आणि ऍग्रिकल्चर मध्ये फार्मर्सला सुद्धा ट्रॅडिशनल पॅटर्न मधनं थोडंसं ऍडव्हान्स पॅटर्न मध्ये यावं लागेल. तुमच्या ऍग्रिकल्चर मध्ये काय येतं याला महत्व नाहीये. व्हॉट इज रिक्वायरमेंट इन द मार्केट, दॅट इज इम्पॉर्टन्स. तुम्ही काय पिकवता, कसं पिकवता याला महत्व नाहीये. मार्केटमध्ये काय सेल होतं त्याला महत्व आहे. जोपर्यंत आपण या स्ट्रॅटेजीनं ऍग्रिकल्चरकडे पाहत नाही तोपर्यंत ऍग्रिकल्चर बदलणार नाही. क्लिअर. दिस इज द रियालिटी, वी कॅनॉट बी डिनाय. हे म्हणायला हे एवढं सोपं आहे पण प्रॅक्टिकली खूप अवघड आहे. हे जरी तुम्हाला सांगत असतं तरी मला सुद्धा खूप भयानक वाटले. मागच्या 2-3 दिवसापूर्ण अनबिलिव्हेबल झाले सगळं. याच्यात आपल्याला उभं राहायला आधीच आपण कोविड-19 आधीच इफेक्टेड झालेलो आहे आणि अजून परत या नवीन ट्रॅप मध्ये आलेलो आहे. सो इट्स रिअली चॅलेंजिंग प्रेझेंटली अवर स्टेट्स. सो दीज आर द पिक्चर इज अवर स्टेट. Economic development, we see the one by one of our India, in Maharashtra. First is focused on agriculture, second is industry, and third one is the service sector. एकानंतर एक थोडंसं आपण थोडक्यामध्ये फोकस करूया. So first focus on our agriculture sector in Maharashtra. Yes, purposefully I taken that picture is here and also that same picture in your I think text. Clear. Agriculture मध्ये शुगर केअर मध्ये खूप सारा शुगर बेल्ट किंवा शुगर लॉबी असं म्हटलं जातं वेस्ट महाराष्ट्रामध्ये. कारण तर खूप सारे प्रोड्युसर आहेत, शुगर केन फार्मरचं प्रोडक्शन करणारे खूप सारे फार्मर्स महाराष्ट्रामध्ये आहेत. किंवा असं पण म्हणूया वेस्ट महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये या कमर्शियल प्रोडक्टचा खूप मोठा रोल आहे. क्लिअर. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हिअर. In Maharashtra, there is agricultural and allied activities. Anybody know the allied activities means what? Because that are play a very important role in economic development of the state. Allied activity म्हणजे माहिती आहे का ऍग्रिकल्चर मध्ये काय असतात? Allied activities माहिती आहेत का? Yes, my students. Anybody know what is meant by allied activities? असलं काय विचारत जाऊन म्हणून आम्हाला टेन्शन येते. Yes, horticulture. Yes, Pridul. अजून बोला ऐकतोय मी इकडे. ऐकतोय म्हणजे तुम्ही बोलला तर ऐकायला पण येईल, टाईप केला तर दिसेल पण, असं म्हणायचं मला. येस, पोल्ट्री फार्मिंग. व्हेरी गुड गायत्री. बोला. अरे कितीतरी ऍग्रिकल्चर बिझनेस आहेत. डेअरी फार्मिंग, पोल्ट्री फार्मिंग, एनिमल हजबंडरी, फिशरी, मायनिंग. येस, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या शेती करता ह्या सुद्धा करता येतात. लक्षात येत आहे? येस. सेरिकल्चर मला नाही माहिती आहे कसलं असते. हे सेरिकल्चर मला नाही माहिती, खरंच नाही माहिती. गोटारा हे काय? जीओ गोटारी काय रे? गटारी काय? गोटरे काय रे? शिप रेअरिंग. ओके शिप. ओके. आणि सेरिकल्चर म्हणजे काय ग जानवी? SERICULTURE. आय डोंट नो एक्झॅक्टली, खरंच माहित नाही, विचारतोय, मला माहिती पाहिजे नाही. Sericulture is growing silk worms or silk. Very good, Vidul. Rashmi is also replying. What replying she? I'm not reading carefully here. दिसत नाही नेमकं ते. रश्मी कडचे जॉब असणार म्हणजे Okay. Yes. Yeah, absolutely right. So these are all the
comes to in so these all is here, few I taken here including agriculture products, livestock, forestry, lodging, fishery. Clear? So these all is here. Let's consider that sericulture. Clear? Economic survey, whether you learn to the year 2017-18. Clear? Gross value have see to our states in that survey. That gross state value added was 12.2% during 2016-17, and that is the against during 2001-2, which is 15.3%. So these are trend decline in short. I'm telling is what here. जर आपण हा ग्रॉस स्टेट व्हॅल्यू पाहिला तर 12.2% होता. कधी हा 17 फायनान्शियल इयर 17 मध्ये, आणि 2001 मध्ये हा खूप चांगला होता की 15.3 होता. सो इट कॅन बी लिटिल बिट डिक्लाइन. About whether you learn about the study of agriculture sector, just I told you here, that is decline trend. So this agriculture, महाराष्ट्रामध्ये मात्र एक प्रॉब्लेम येतो तुमच्या माहितीये का, ऍग्रिकल्चर मध्ये अलाइड ऍक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे बऱ्याच वेळा फार्मर त्याच्यातच जास्त एंगेज राहतात, त्याच्यामुळे ऍक्च्युअल प्रोडक्शन घ्यायचंच राहून जातं. आर यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू हिअर? समजते का तुम्हाला? ऍग्रिकल्चर मध्ये फार्मर्स एवढ्या ऍक्टिव्हिटी वाढवून ठेवल्यात ना काही काही वेळेस, फार्मरचं ऍक्च्युअल राहतं एकीकडे आणि याच्यातच तो बिझी होतो बऱ्याच वेळा. म्हणजे इकॉनॉमिकली जर प्रॉफिट मिळत असेल तर इट्स गुड, पण बऱ्याच वेळा प्रॉफिट मिळत नाही. देर इज मेनी टाइम नॉट गेटिंग द सफिशियंट प्रॉफिट. क्लिअर? सो दीज ऍक्टिव्हिटीज नॉट गेटिंग टू द मोर बेनिफिट्स टू द फार्मर्स. स्ट्रेटली व्हॉट आय टोल्ड यू हिअर, straightly farmers always not getting that activities are always benefit. Clear? So these all are the related to the agriculture sector in India, sorry Maharashtra. Clear? Which are seen on my screen. Now we see the general problems of agriculture sector in Maharashtra. आता प्रॉब्लेम बद्दल तर तुम्ही बरेच जण बोलू शकता आणि त्यासाठी काही वेगळा स्टडी करायची मला वाटत नाही काही गरज आहे. काय सांगाल तुम्ही? व्हॉट यू से अबाउट द प्रॉब्लेम्स ऑफ महाराष्ट्र ऍग्रिकल्चर? काय सांगाल? येस, इट इज जनरल नॉलेज क्वेश्चन आय थिंक. येस, महाराष्ट्रातला फार्मर क्लायमेटिक कंडिशन वरती डिपेंड आहे, त्याला फायनान्स सोर्स नाहीये. वेगळे पॉइंट्स असेल ते वाचायला, बऱ्याच जणांचं क्लायमेट एकत्र राहिलं, 3-4 जणांचं, तर एकच क्लायमेट घेत. फायनान्स त्याला प्रॉब्लेम्स आहेत फार्मर्सला अजून. येस प्लीज. काय सांगाल? हॅलो माय स्टुडंट्स. लॅक ऑफ टेक्नॉलॉजी या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पासून बऱ्यापैकी दूर असतो. अजून सुद्धा ट्रॅडिशनल फार्मिंग केली जाते इथे. तेवढा फार्मिंग मध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, येस मार्केटिंगचा प्रॉब्लेम आहे, लॅक ऑफ मार्केट्स. केमिकल फर्टिलायझर खूप वापर होतोय, पॉवर्टी खूप आहे, त्याच्यामुळे फार्मिंग मध्ये नवीन चेंजेस होत नाहीत. येस, गव्हर्नमेंट जे आपण प्राइस द्यायला आपण म्हणतो तेवढे गव्हर्नमेंट देत नाही, ज्याला आपण MSP म्हणतो, मिनिमम सपोर्ट प्राइसेस. इरिगेशन फॅसिलिटी नाही. ऍब्सोल्युटली राईट इमिशा, व्हेरी गुड. Yes, Mangesh. Yes. Pressure of private. Yes, soil degradation, dry land. या सगळे फार्मरच आहात की तुम्ही, काही गरज नाही वेगळा लढछडी करायचं. चांगलं नॉलेज आहे सगळ्यांचं आणि याला काही नॉलेज काय मिळवावं लागत नाही. आपण याच्यात बऱ्यापैकी सफर होतो. आणि एक लक्षात ठेवा, आपण आज जरी जरा सर्व्हिस सेक्टरमध्ये बऱ्यापैकी सेटल असलो आपण लोक सगळे, तर आपले आजोबा सगळे पंजोबा सगळे डायरेक्ट ऍग्रिकल्चर मध्येच होते. सो यू नेव्हर फॉरगेट दॅट. क्लिअर? तर ऍग्रिकल्चर आपलं पहिलं खूप मेन होतं आणि ते आपल्याला कधी विसरून चालणार
नहीं है. क्लियर. So we trying to focus on generally focus that at problems. You already might tell. You tell me. Clear. मला तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहात. तेव्हा माझं काम थोडंसं तुम्ही सोपं केलेलं आहे. So I just highlight the points. Whether you write a notes, but that carry that all points. That is the reason you watch then video and then draw the notes. Size of land जे agriculture मध्ये तुम्ही बघताय ती clear. The size of land holdings have leads to the low productivity. They decrease the average size. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मला सांगा लँडची साईज का कमी होत चालली आहे? लँडची साईज डिक्लाइन का होत चालली आहे? येस प्लीज. बिल्डिंग. येस. बर. अजून येस. अजून पॉप्युलेशन. बर. अजून इंडस्ट्रियलायझेशन. बर. अजून मोर पॉप्युलेशन. अजून एक रिझन राहिलंय. इनहेरिटन्स मीन्स व्हॉट? Yes, what in inheritance? When two people inherit land, the size of the land decreases. Because But what is the reason of that size is decline? What is Bridul? You are telling is right, but what is the reason is that? Land size is decline continuously. What is the reason is that? One more reason is all forget, I think. And you are very close to that reason. Tower? ओय फरान टेक्निशियन काय बोलतो रे बाबा? हा टावर होती नेऊन ठेवला. Nudul, you are the close answer. तुम्ही सांगताय ते सगळे रिझन बरोबर आहे. काय म्हटलं मी? तुम्ही एक रिझन विसरलात. लॉस लँड सेपरेटेशन दाखवतो तुम्हाला स्क्रीनवरती. या माझ्या आता इंडस्ट्रीज. या यू आर टेलिंग ऑल इज रिझन. आय एक्सेप्ट इट. But you are the missing one reason. Clear? You are the missing one reason. मला ते रिझन पाहिजे होतं. असो. सॉइल इरोजन. अरे बाबा बहुत लंबी तक जा रहे तुम लोग सब. जरा धीरे धीरे चलो. अभी देखो भैया मेरे पास ये समथिंग ये यस एक्सेप्टेड गौरी. अब ये मान लो कि मेरे दादा परदादा थे और उनको ये समथिंग 2050 हेक्टर लैंड था. मेरा दादा परदादा थे. समझ लो ये. उनको समझ लो कुछ बच्चे हुए. समझो 2 ही बच्चे हो गए. आई थिंक यू आर अंडरस्टैंड नाउ माय आंसर. तो जब ये इतना लैंड उनके नाम पे था तो अकेले उसकी फार्मिंग करते थे. ये तो समझ में आ गया आपके? आर यू अंडरस्टैंड व्हाट आई टेल यू हियर? जब ये दादाजी अकेले थे तो उनकी अकेले की ये पूरी थी है जायदाद. ये अकेली प्रॉपर्टी थी उसकी. क्लियर? उनको बच्चे हो गए 2. समझो हो गए. आई एम राइट? 2 बच्चों को फिर से 2 बच्चे हो गए. उन 2 बच्चों को फिर से बच्चे हो गए. अभी बच्चों को बच्चे स्टार्ट हो गए. अभी बच्चों को बच्चे हो गए अभी. और उनको बच्चे को बच्चे हो गए. आई एम रॉन्ग? उनको बच्चों को बच्चे होते रहे. भाई ये क्या ये तो नेचर का लॉ है. आर यू अंडरस्टैंड? तो बच्चे तो ये फैक्ट्री तो चिल्ड्रन फैक्ट्री तो रुकी नहीं. ये देखो क्या ऐसा हुआ है या नहीं है?
तो ये साइज ऑफ लैंड 250 एकड़ से कहां तक आ गया देखो भाई जरा. कमी जास्त असू शकतो, इक्वल असू शकत नाही. पण मला सांगा आता हे प्रत्येकाच्याकडे हे असे बांध आले ना, हे पहिले हे 250 एकटा प्रोडक्शन करू शकतो, आता तर करू शकतो का एवढा? पहिले ते दोघात येतो तरी पण केलं असतं ते, पण ते 2चे 4 झाले, 4चे 8, 8चे 10, 12, 15, 16. लँड साईज कमी होत गेली ना. हिंदू लॉ सेपरेटेशन इन द 2 ब्रदर्स सिस्टर्स काय असेल ते. सो साईज इज लॉ ऑफ लँड इज दी. आपण रशियामध्ये राहत नाही, रशियामध्ये सोशल फार्मिंग माहिती का? सॉरी विसरलो. सोशल फार्मिंग नाही, मला एक्झॅक्ट वर्ड नाही आठवला. हा गव्हर्नमेंटची फार्मिंग आहे तिथं, पब्लिक सेक्टर फार्मिंग. या 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 तिथं मग बांध असायचे प्रश्नच नाही. आपल्या बांधातच निम्मी जमीन असते आणि त्याच्यावर वाद असतात. इंडियामध्ये निम्मी रिझन ते सोडा, कोकणामध्ये निम्मी भांडणं बांधाचीच आहे. माहिती आहे ना, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. बरोबर आहे की नाही? एक कोणता तरी पेपरला वाचलं मी, 2 भाऊ भांडत होते. लँडचा एकर काहीतरी एरिया 5 का 6 एकरचा होता म्हणे. 1945 ला ते भांडण सुरू झालं. कधी? 1945 ला. कशासाठी? 5 एकरचा लँडसाठी. त्यांच्या निकाल लागला 2015 ला. कधी? 2015 ला. कधीचा हा निकाल लागला? 2015 ला. आणि लँडची किंमत किती होती तेव्हा? फक्त तेव्हा काहीतरी 10,000 काहीतरी होती. आता ते वाढले असेल, काही लाखात करोडच झाले असेल एवढ्या वर्षात. पण हे रिझल्ट येता येता त्यांनी कॅल्क्युलेशन काढले, तर त्यातले निम्मे पैसे त्यांनी वकिलाला दिले होते. खूप सारे प्रॉब्लेम आहेत, बोलायला नको त्याच्यामध्ये. फॉरगेट इट. क्लिअर? कशावर भांडणं करते लोक काय सांगता येत नाही. राईट. सो दीज ऑल आर द general problems, so we cannot get the more returns. Small and marginal farmers. What is the meaning of marginal farmers? कशाला म्हणता येईल? कशाला म्हणू शकतो आपण मार्जिनल फार्मर्स? बोला. which can we say the marginal farmers? कोणाला म्हणू शकतो किंवा आपल्याला कोणाला म्हणायचंय? A land below than 2 hectares. किती? 2 hectares. पण मला सांगा 1 हेक्टर म्हणजे हाऊ मेनी एकर? माझा प्रश्न कळला तुम्हाला? 1 हेक्टर हा किती एकरचा असतो? हा, हाऊ मेनी एकर्स 1 हेक्टर? थोडंसं नॉलेज ठेवा रे. हा इथे जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे. एमटीएस एनटीएस होल्डर लोकांना तर यायलाच पाहिजे. मला सांगितलं तेव्हा. टोटली रॉंग. टोटली रॉंग. .5 एकरचा 1 हेक्टर. येस, तुम्ही परफेक्ट. 2.5 एकरचा 1 हेक्टर. आणि 1 एकर किती गुंठ्याचा असतो? 1 एकर हाऊ मेनी गुंठे? ऍब्सोल्युटली राईट. येस, आपल्याला गुंठ्यांचं माहिती, आपण तेवढंच विकतो ना. आणि आपली आता घरच तेवढी राहिली. 1 गुंठा, 2 गुंठा, 3 गुंठे झालं. 3 गुंठ्याचा आमचा बंगला आहे सर, भारी बंगला आहे, बीचच्या एकदम साईडला. राईट. सो दीज आर कंटिन्युअसली डिक्लाइनिंग. मार्जिनल फार्मर ज्याची लँड याच्यापेक्षा सुद्धा कमी आहे, 5 एकर पेक्षा कमी आहे. मला सांगा अशा फार्मिंग मध्ये तुम्ही काय स्पेशलायझेशन करणार हो? हाऊ यू देम स्पेशलाइज टू युअर प्रोडक्ट. तर चहाची टपरी नाही ना छोट्याशा लँड मध्ये मी काय काय करू पण शकतो, असं काही नाहीये. बट देर इज सम रिस्ट्रिक्शन्स. असे असेल तर नक्कीच रिस्ट्रिक्शन्स येतात किंवा आलेले आहेत.
some areas there are the excessive use of, काय म्हणतो आपण त्याला, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स. परत ते माहिती आहे तुम्हाला. बायो फार्मिंग तुम्ही वर्ड ऐकलाय का? बायो फार्मिंग, बायो, BIO, बायो फार्मिंग. आर यू लिसन दॅट वर्ड? काय आहे बायो फार्मिंग? बोला बोला. विच इज कॉल्ड बायो फार्मिंग. बोललं पाहिजे रे, तुम्ही बोलणार ना, मला कसं कळणार? बायो ऑर नाही म्हटलं मी, मीन्स ऑर्गॅनिक फार्मिंग. येस येस येस, ऍब्सोल्युटली राईट. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो सेंद्रिय शेती. मराठी डेंजर वर्ड आहे जरा. येस, नो यूज ऑफ एनी. याच्यामुळे काय चालली हो, काय होत चाललंय? दॅट सॉइल ग्रेड इज डिग्रेडेड. पौष्टिक क्षमता ज्याला आपण म्हणतो ना, ते सगळं कार्यक्रमच कमी होत चाललाय दिवसांदिवस. दिस हॅपन महाराष्ट्र अँड ऑल्सो इन इंडिया. क्लिअर? आता याच्याबद्दल बोलायला नको आपण? महाराष्ट्रातल्या फार्मरला असं म्हणतात बरेच जण, विदर्भातला असेल तो तर, born in debt, live in debt, and dead in debt. BLD. Are you understand? महाराष्ट्र फार्मर्स ट्रॅजेडी म्हणूया त्याची. BLD, born in debt, live in debt, and dead in debt. आपण कर्जामध्ये जन्म घेतो, कर्जातच जीवन जगतो, हप्ते भरू आणि कर्जाचे हप्ता फेडण्यातून मरून जातो. असे मेजॉरिटी फार्मरची कंडिशन आहे महाराष्ट्रातल्या. इनडेप्टनेस. क्लिअर? कशी डेव्हलपमेंट होणार नाही. आपण गाड्या बंगल्यांनी राहतो आणि आताच्या या संकटानं तर आता खूप प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत अजून. लँड रिफॉर्म्स जे इम्प्लिमेंट केले गव्हर्नमेंटने ते खूप पुअर आहेत. अँड दॅट लँड रिफॉर्म्स ऍडवर्स पॅटर्न ऑफ दॅट क्रॉप्स, or that is very poor implementation, that land reforms and all. Clear? That's make the challenge. मेजॉरिटी महाराष्ट्राच्या बाहेर जायची गरजच नाही. महाराष्ट्र इकडे समृद्ध महाराष्ट्र आहे, दुसरीकडे दुष्काळग्रस्त महाराष्ट्र आहे. विदर्भ, मराठवाड्यामध्ये काय कंडिशन आहे? ड्राय लँड. इरिगेशनची कंडिशन काय आहे? बोलायला नको त्याच्याबद्दल. यू आर द बेटर नो कंडिशन्स ऑफ इरिगेशन इन महाराष्ट्र. Right? So dry land and inadequate irrigation facilities, that all are impact on development of such areas. Clear? Lack of capital. फायनान्स फार्मरला कायम प्रॉब्लेम असतो. मला सांगा, सगळ्यांना लोन मिळतं. ऍग्रिकल्चर मध्ये काय प्रोजेक्ट करायचं म्हणलं असं खूप सारे स्ट्रगल आहेत तुम्हाला. एक मूवी येऊन गेला बघा, तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा लोकांनी. मकरंद अनासपुरेची मूवी आहे, गोस्ट छोटीशी डोंगरा एवढी. आय एम राईट? कधी वेळ भेटला, आता लॉकडाऊन चालू आहे, बघून घ्या एकदा. आपला टॉपिकच चालू आहे ना तो, म्हणून सांगितलं. गोस्ट छोटीशी डोंगरा एवढी म्हणून. दॅट मूवी आर द डायरेक्ट शोज द what going on happen in our Indian agriculture and also in Maharashtra. खूप भयानकता आहे त्या मूवीमध्ये आणि ती खरी आहे, खोटी नाहीये. सो वी कॅनॉट बी डिनाय दॅट. लॅक ऑफ मार्केटिंग फॅसिलिटीज. म्हणून तर गव्हर्नमेंटने बिल पास केलं असं सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणताय. फार्मरचं प्रोडक्शन तो करू शकतो, तो मार्केटिंग नाही करू शकत. तुम्हाला केलं पाहिजे. एवढं सोपं नाहीये. मार्केटिंग म्हणजे नुसतं जाऊन म्हणजे बडबड करणं असा त्याचा अर्थ नाहीये. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग? यू नो मार्केटिंग म्हणजे नेमकं काय असतं त्याच्यामध्ये माहिती आहे का?
ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स मध्ये तुम्हाला हा टॉपिक झाला असेल, मार्केटिंग. बरं नसेल तर राहू द्या, मी सांगतो ते ऐका जरा. मग मार्केटिंग कशाला म्हणतात माहितीये का? व्हॉट इज मीन बाय मार्केटिंग? व्हॉट इज इम्पॉर्टन्स टू अंडर कम टू द मार्केटिंग? काय सांगाल? हा, व्हॉट कॅन यू से हिअर? वेअर हाऊसिंग, ट्रान्सपोर्टेशन, ते स्टोरेज परत त्याला आपण म्हणतो. क्लिअर? कम्युनिकेशन, मार्केट इन्फॉर्मेशन, ऍडव्हर्टाइजमेंट, ब्रँडिंग, ऑल अँड ऑल, स्टँडर्डायझेशन एक्सेट्रा इज दॅट पार्ट इज अ मार्केटिंग फॅसिलिटीज. हे फार्मरकडे असते का? किती फार्मर आहे? फार्मरला ते फार्मिंग मधनं प्रोडक्शन झालं की कधी सेल करतो आणि घरी असं होतंय. बरं त्याचं काय विचार चुकतंय? काहीच नाही. मनी त्याला अर्जंट पाहिजे असतात. आणि फार्मिंग मध्ये प्रोडक्शन करताना ते कुठनं तरी उसने घेऊन तो फार्मिंग करतो. So how can is that come to all money and also run the business in agriculture? This is not possible. So these all are the lack of marketing facilities and all are make the challenges to the Indian farming, and farmer is suffer continuously. Climatic change याच्याबद्दल खूप भयानक आहे. Climatic change are the impact on development. Clear? And we continuously face the problems of climatic conditions. Climatic conditions आपण प्रॉब्लेम फेस करतोय आणि त्याचा खूप सारा इम्पॅक्ट आपल्या डेव्हलपमेंट मध्ये होतोय. क्लिअर? सो दीज ऑल आर द प्रॉब्लेम्स ऑफ comes to the agriculture in Maharashtra. आणि महाराष्ट्रातला फार्मर हे तर आहेच हो. मार्केटला तुम्ही कधी व्हिजिट केल्यानंतर मार्केटमध्ये सेल करणारे किती लोक असतात माहितीये का? किती लोक फार्मर असतात माहितीये तुम्हाला? लांबचं नाही, खेड मार्केटमध्येच बघा. How many farmers you can see who they actually sell the its own product? किती फार्मर असतात माहिती आहे तुम्हाला? काही काय म्हणतोय मी तुम्हाला? How actual farmers they are all are the traders. सगळे मिडलमॅनचा बाजार आहे मोठा. त्याच्याशिवाय जोपर्यंत फार्मर्स मार्केटमध्ये सेल करत नाही का नाही, तोपर्यंत फार्मिंगचं पिक्चर चेंज होणारच नाहीये. never be change in the picture of such a farmers without middleman when the never sell the farmers. तर ते सगळे मिडलमॅन काढले गेले पाहिजेत. ते काढणं एवढं सोपं नाही. खूप मोठी लॉबी आहे त्या लोकांची, व्यापाऱ्यांची मोठी लॉबी आहे. क्लिअर? सो दीज आता मग याच्यात काहीतरी बदल व्हायला पाहिजेत, बरोबर आहे का नाही? सो दीज आर द सम सोल्युशन्स कॅन बी से द मेजर्स. आपण एवढे कम्प्लीट करूया आजच्या लेक्चरला आणि मग थांबा, एवढंच रडायचं नाही. सर 10:15 वाजले. काल आपण बऱ्याच वेळा पण मला वाटतं कॉमन घेतला वेळ ना, एक्झाम पॅटर्न हे बरंच काय बोलत होते. तर आज हा टॉपिक कम्प्लीट करून थांबूया. क्लिअर? येस ऑर नो? येस, रिप्लाय मी प्लीज. Yes, we complete that economic survey, Maharashtra 2017-18. There is some suggestions. They suggest some suggestions for the agriculture development of Maharashtra. Clear? First suggestion is there, distribution. Clear? Distribution of quickly that all seeds. आणि ते सीड्स डेव्हलप म्हणजे डिस्ट्रीब्यूट करत असताना that seeds quality must be good, then can be come to the production is more. पण तुम्हाला माहिती आहे ना, दरवर्षी काय बाजार असतो, काळा बाजार असतो या सीड सेल मध्ये दरवर्षी. मग स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवलं हे सगळ्या जाती आहेत त्या.
जाती कास्ट असं नाही, त्या प्रोडक्शन सीड्स दॅट ऑल नॉट अवेलेबल इन रिजनल रेट्स. फार्मिंग पुन्हा पावसाळ्याचे दिवस आले, ऍग्रिकल्चर मध्ये कल्टिव्हेशनचे दिवस आले की यांचा काहीतरी काळा बाजार झालेला आहेच. म्हणून बऱ्यापैकी आता गव्हर्नमेंटने ते ऑनलाईन केले, थोडासा कंट्रोल आणलाय त्याच्यावरती, ब्लॅक मार्केटिंग वरती, पण अजून 100% आलेला नाहीये. नेक्स्ट वन, इन्क्रीज नंबर ऑफ आउटलेट्स अँड दॅट आउटलेट्स ऑन माय स्क्रीन. काय आहेत ते सगळे, दिसते का तुम्हाला? काय आहेत ते? झूम करून बघा जरा, स्क्रीन अशी करून दिसते तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. काय आहेत ते सगळं? हा, येस, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स. क्लिअर. तर ते चांगले आउटलेट भेटले तर प्रोडक्शन चांगलं होईल ऍग्रिकल्चर. तुम्हाला सर इकडे बायो फार्मिंग सांगतात, इकडून हे होतात, सगळेच पेस्टिसाइड वाईट असतात नाही, काही प्रोडक्शन साठी चांगले असतात. नेक्स्ट इज डेव्हलपमेंट ऑफ इरिगेशन फॅसिलिटीज. इरिगेशन फॅसिलिटीसाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सबसिडी देतं, माहिती आहे का तुम्हाला? फॉर द इरिगेशन फॅसिलिटीज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गिव्ह द सम सबसिडीज. क्लिअर. So these taken initiative for the change in Maharashtra. Electrification. महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इलेक्ट्रिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्रामध्ये वीज सप्लाय होतच नाही व्यवस्थित. जिकडं वीज, जिथं लाईट चांगले बिल भरले जातात तिथंच एमएससी बिल सप्लाय करते, चांगले इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते. आपण कोकणामध्ये राहतोय ते बघा, कोकणामध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय चांगला आहे, पण कोकणामध्ये ऍग्रिकल्चरची डिमांड कमी आहे. ते जर तुम्ही मराठवाड्यामध्ये गेलात तर खूप कंडिशन वाईट आहे. फार्मर पण डॅमरीट आहेत, ते पण लाईट बिल भरत नाहीत, म्हणून एमएससीबी त्यांना लाईट देत नाही. आणि हे कुठेतरी थांबवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? इलेक्ट्रिफिकेशन ऑफ ऍग्रिकल्चरल पंप्स अँड इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड ऑन डिमांड. पण त्याचे बिल त्यांनी भरले पाहिजेत. फायनान्शियल रिकव्हरी खूप पुअर कंडिशन आहे एमएससीबीची महाराष्ट्राच्या. फायनान्स हा तर कायम प्राईम इश्यू आहे ऍग्रिकल्चरला. फार्मर्सला कर्जमाफी वगैरे आपण न्यूज ऐकतो, खरं खोटं कोणाला माहित नाही. क्लिअर. नेक्स्ट वन इज देअर एपीएमसी, ज्याला आपण ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी म्हणतो. That establishment of what is that they are do, it is for the export zone. बघा तुम्ही सांगितलं का ते हॉर्टिकल्चर झोन, ग्रेडिंग, स्टँडर्डायझिंग, which are the help to the agriculture production is rising. That agriculture produce marketing committees that are taken to the efforts. म्हणून ऍग्रिकल्चर प्रोडक्टला ऍग मार्क देणं, असं बरंच काही केलं जातं. का तर त्यातनं चांगली क्वालिटी, त्याच्यामुळं लोकांना डिमांड पण त्याची वाढेल आणि ऍग्रिकल्चर मधल्या प्रोडक्टला डिमांड चांगली येईल, हा त्याच्या मागचा पर्पज असतो. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, अवेअरनेस. ऍग्रिकल्चर बद्दलचा इन्फॉर्मेशन अवेअरनेस क्रिएट करणं. व्हॉट इज टेकन इनिशिएटिव्ह हिअर? देयर इज प्रोव्हाइडिंग सम इनिशिएटिव्ह ऑफ अवेअरनेस फॉर ऍग्रिकल्चर प्रोडक्शन which are really helpful to them, that use mass media for making agriculture profit making business. ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा प्रॉफिट होऊ शकतं हे समजून आलं म्हणण्यापेक्षा ते पोचलं पाहिजे. जर ते पोचलं नाही तर लोक ऍग्रिकल्चर मध्ये रिस्क घेणार नाही. आणि ऍग्रिकल्चरचं प्रोडक्शन जर वाढवायचं असेल, you must be create awareness in agricultural production. Clear? So these all are the measures or solutions. Clear? समजलेत का सगळ्यांना? Yes or no? Yes, today I am stop here. Type your name in chat box. Now I am stop here. Have a nice day.
Bye. See you.